चला तर आज आपण डोशाची चटणी बनवूया। खूप मस्त अशी ही चटणी होते टोमॅटो व कांद्यापासून। खूपच मस्त, तुम्ही राईस बरोबर सुद्धा ही खाऊ शकता किंवा पोळी बरोबर सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते। चला तर आपण आज डोशाची चटणी बनवूया। झटपट अशी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही डोशाची चटणी रेडी होते। एकदम कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही रेसिपी आज आपण बनवूया। चला तर एक कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला। त्यामध्ये माझ्याकडे डाळ नव्हतं म्हणून मी फुटाण्याले वरचे टप्पे काढून फुटाण्याचे त्यामध्ये घातले। डाळ घाला किंवा फुटाणे घातले तरी पण चालते। थोडीशी उडदाची डाळ घालायची आहे आपल्याला। एक कांदा मीडियम साईजचा कट करून घातलेला आहे, ते छान आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। डाळ घातली तरी चालते किंवा अशी फुटाण्याची वरची साल काढून घातली तरी पण चालते। साधारण 1 चम्मच उडदाची डाळ व चणा डाळ घातली तरी पण चालते, साधारण 1 चम्मच। इथे मी एक कांदा घेतला मीडियम साईजचा, मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतले आहेत। 4 टोमॅटो घेतले तर आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहे। असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। साधारण 2 मिनिटं आपल्याला हे तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे, सॉफ्ट होईपर्यंत। लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहेत 10 ते 12 छोटे छोटे, ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत 10 ते 12। थोडीशी कोथिंबीर घालायची। खूपच मस्त ही चटणी होते, तुम्ही राईस बरोबर सुद्धा देखील खाऊ शकता। थोडीशी कोथिंबीर घातली, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचे आहे। असे सॉफ्ट आपल्याला टोमॅटो होईपर्यंत हे आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने काय होईल, आपले टोमॅटो हे लवकर सॉफ्ट होतील। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच वाफू द्यायचं आहे, किंवा प्लेट झाकू शकता किंवा असंच परतून घेऊ शकता। 1 चम्मच यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असंच हे परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 मिरचीचे 2 तुकडे टाकलेले आहेत व लाल तिखट टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे साधारण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। मस्त टोमॅटो सॉफ्ट झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। थंड झालं की ते मिक्सरमधून काढून घ्यायचं। चला तर आता मिक्सरमधून काढून घेऊ आपण याला। मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी छान एक बारीक पेस्ट झालेली आहे। आपली चटणी ही रेडी झालेली आहे, डोशाची चटणी। बघू शकता किती मस्त अशी रेडी झालेली आहे। टोमॅटो आपल्याला लालच घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी। त्यामध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी व कढीपत्त्याचे पानं घालायचे। छान मस्त तडतडले त्यामध्ये मिरची घालायची। मिरचीचे 2 तुकडे घातलेले आहे मी यामध्ये। थोडासा कोथिंबीर घातलेला आहे। गरम गरम तडका, हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकायचा आहे। खूप मस्त अशी चटणी होते। चला तर आता आपण चटणीमध्ये टाकूया। डोशाची चटणी ही रेडी झालेली आहे। खूप मस्त अशी लागते, तुम्ही राईस बरोबर सुद्धा देखील ही चटणी खाऊ शकता। बघू शकता अगदी 4 मिनिटांमध्ये ही चटणी रेडी झालेली आहे। खूप मस्त अशी बघू शकता तुम्ही, एकदम चमचमीत अशी टोमॅटोची चटणी आपली रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस ही चटणी बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी। बघू शकता किती मस्त चमचमीत अशी टोमॅटोची चटणी आपली रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने नक्की तुम्ही एक वेळेस ही चटणी बनवून बघा, खूप मस्त अशी होते। चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।